दर्शना एकच मिनिट, तू पुढे हो, मी आलो. हॅपी बर्थडे दर्शना. थँक्स आहे, पण आज माझा बर्थडे नाही. हा दे मग ही फुलं मला परत. ए नाही, असं कोणी वागतं का? किती सुंदर आहे ती फुलं. मग तू का अशी वागतेस? मला त्या विषयावर आता काहीच बोलायचं नाही. का? का म्हणजे स्वाती मॅडम माझ्या बरोबर कशा वागल्या ते पाहिलंच ना तू. जॉन सरांना सांगायला गेली तर ते नेहमीच तिची बाजू घेतात. त्यांना अजूनही वाटतं की मला बिझनेस जमत नाही. म्हणून तू जॉब सोडणार आहेस? हो, कारण अशा टॉक्सिक वर्क एन्व्हायरमेंट मध्ये काम करायची मला सवय नाही. दुसऱ्या कंपनीत ही अशीच माणसं भेटली तर? तोही जॉब सोडेल. त्यांनी मला त्रास द्यायचा आणि मी ते सहन करत गप्प बसायचं, हे काय मला जमणार नाही. मला वाटतं तू जॉब सोडण्यापेक्षा समस्या सोडव. ते आता सध्या शक्य नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट. कशी सोडवू समस्या? ऍक्सेप्टन्स. म्हणजे मी त्या लोकांना शरण जाऊ? आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू साहेब. अगं दर्शना, शरण जाणं म्हणजे हार मानणं आणि स्वीकारणं म्हणजे वास्तवाशी एकरूप होणं. आता ही फुलंच बघ ना, ह्याच्यात कितीतरी रंगाची फुलं आहेत, पण प्रत्येकाने त्याचं असं सौंदर्य जपलंय. म्हणूनच तर तू ते आनंदाने स्वीकारलंयस ना त्याला. मग अगं निसर्गामधली विविधता आपण जशी स्वीकारतो तशी माणसांमधली पण आपल्याला स्वीकारता आलीच पाहिजे ना. प्रत्येक माणूस हा तुझ्यासारखा चांगलाच असेल असं नाही ना. साहिल, थँक्स साहिल. हॅपी बर्थडे. हा जायचं आता? सर, आणि बॅग अरे हो. चला, तुझ्या ऑफिसला भेट. हो हो.